आणि त्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या टॉप 50. संत मुक्ताई पालखी मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे रवाना झालेली आहे. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 328वे वर्ष आहे. 700 किलोमीटरचे सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये शेतकरी कुटुंबानं आपल्या विवाह सोहळ्यातून ग्रामीण परंपरेचं दर्शन घडवलंय. विवाहानिमित्त ट्रॅक्टरवरून पारंपरिक पद्धतीनं वरात काढण्यात आली. ट्रॅक्टरवरून निघालेली वरात या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरली आहे. लखनौ अग्निकांडानंतर भंडारा नगर परिषदेची धडक कारवाई सुरू झालेली आहे. शहरातील व्यावसायिक इमारती आणि ट्युशन क्लासेसची अचानक तपासणी करण्यात आली. फायर सेफ्टी आणि फायर एक्झिट नसलेल्या इमारतींना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये 7 दिवसात त्रुटी दूर न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आयटीआय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. सायंकाळी 5 वाजता पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन संचालनालयाकडून करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 96.58% पाठ्यपुस्तकांचा पुरवठा पूर्ण झालाय. मागवलेल्या 5,37,61,286 प्रति शाळांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. राज्यातील 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र होणार आहेत. पुढील वर्षभरामध्ये 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जातील अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली आहे. महिला शोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील महिला सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून विधान परिषदेमध्ये करण्यात आली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलानं यात्री ॲपद्वारे SOS सुरक्षा सुविधा सुरू केलेली आहे. 23 जूनपासून ही सुविधा उपलब्ध झाली असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिला प्रवाशांना थेट रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून त्वरित मदत मिळवता येणार आहे. भारतीय पासपोर्ट हे प्रवासाचे दस्तऐवज आहेत, नागरिकत्वाचा पुरावा नाही. MEA कडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आले. भारतामध्ये आता पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा न मानता केवळ प्रवासाचा दस्तऐवज मानलं जाणार आहे. कांजूरमार्ग येथील डम्पिंग प्रकरणामध्ये मुंबई पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ सक्रिय झाले. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी बाकी असल्यानं नागरिकांना त्रास होत असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे.